लोक काय म्हणते याच्याकडे कमी लक्ष द्या आणि लोक जे करत आहे, जसे वागत आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. कारण लोक तुमच्यासोबत कसे वागते हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमच्यासाठी किती एफर्ट्स करतात हे जास्त इम्पॉर्टंट आहे. रॅदर दॅन की ते तुम्हाला काय सांगते ते करणार, काय नाही करणार. जे व्यक्ती जो बोलतो तो करतो, त्याच्यात इंटिग्रिटी असते. म्हणजे ते बोलणार तसंच वागणार किंवा तसं करणार. पण जे लोक बोलतात आणि काहीच करत नाही, याचा अर्थ त्यांच्यात इंटिग्रिटी नाही आणि तुम्हाला त्यांना डिझर्व्ह करत नाही तुमच्या लाईफमध्ये. म्हणून त्यांना कधीच लाईफमध्ये ठेवायचंच नाही. कारण आपण डिझर्व्ह नाही करत त्या गोष्टी, तर ते राहतच नाही. आपण चांगल्या लोकांसोबत राहतो, जे वागतात आपल्यासोबत चांगलं, जे आपल्यासाठी एफर्ट्स करतात. जे लोक एफर्ट्स करत नाही त्यांना सोडून दिलेलंच प्रत्येक वेळेस बरोबरच असते. म्हणून त्यांना सोडून देऊ शकता. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये टाइम निर्माण होईल, ज्या टाइममध्ये तुम्ही अजून काही लोकांना आणू शकता, नवीन लोक. बघा, एका व्यक्तीचं आपल्या आयुष्यात जाणून गेलं याचा अर्थ हे नाही का आयुष्य संपलं. आयुष्यात 100, 1000, 2000, लाख, करोड लोक इतके आहेत ज्यांना तुम्ही भेटू शकता पुढे येणाऱ्या वेळात. इवन आजच तुम्ही एका 2-3 लोकांना, नवीन लोकांना भेटू शकता. तर प्रत्येक वेळेस लक्षात घ्यायचं की एक व्यक्ती चालला गेला म्हणून याचा अर्थ हे नाही की सगळंच संपलं. वेळ कोणासाठी थांबत नाही, वेळ संपत नसते, वेळ चालूच असते. आपण जरी मेलो तरीही वेळ चालतच राहणार, ही आयुष्य चालत राहणार, काहीही झालं तरी. काहीच थांबत नसतं. बेस्ट विषय.